आज आपण राहू माशाची फिश करी बनवणार आहोत. तर आपण चला बघूया. मागच्या वेळेस मी रावस माशाची फिश करी दाखवली होती आणि फ्राय ही दाखवली होती. पण बरेच मला कमेंट आले, की "हा दीदी रावस नाहीये." अ, हां, म्हणजे बरेच जणांनी वेगवेगळे नावं सांगितले. हा गोड्या पाण्यातला आहे. पण आता फिशवाले जर म्हटले, की हा रावस आहे, हा राहू आहे, तर मी तेच तुम्हाला सांगणार ना. चला तर मग मासे आहेत ना, मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबू पिळून घेतलेला आहे आणि कढईमध्ये तेल तापलेलं आहे. लोखंडाची कढई घ्यायची. लोखंडाच्या कढईत तेल तापून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि असे एका सेकंदासाठीच फक्त फ्राय करायचे. त्यांना कच्चेच ठेवायचे. म्हणजे आपण जेव्हा करी बनवतो ना आणि करीमध्ये जे मासे असे लगेच तुटून जातात, तर हे तुटणार नाहीत आणि तेलामध्ये जे आपण मीठ टाकलेलं असतं ना, तर ते पूर्ण मीठ फिशच्या आतमध्ये जातं आणि टेस्ट खूप छान लागते. फक्त एवढं लक्षात ठेवा, की तुम्ही ना जास्त वेळ तळून नका घेऊ. नॉर्मल तळून घ्या. हे मी ना फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहेत. जरा त्याला फ्रायला अख्खे-अख्खेच लागतात ना थोडे-थोडे व्यवस्थित. हे कच्चं वाटण आहे. खोबरं, अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या. जास्त काही वाटण नाही आणि पूर्ण कच्चं वाटण घ्यायचं अद्रक तुम्ही अर्धं घेतलेलं असेल ना, तर अर्ध्याच्या जास्त लसूण घ्यायचा. खोबरं आपण वाटून घेतलेलं आहे. आता आपण लसूण टाकू, अद्रक टाकू आणि कोथिंबीर एकदम थोडीशी दांड्या असतात ना थोड्या-थोड्या त्या घ्यायच्या. थोडी कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो. अगोदरच मी खोबरं का वाटत असते कारण की नंतर नाही ना वाटल्या जात नाहीत. जे टोमॅटो, कांदामध्ये जर आपण वाटलं ना, तर अजिबात वाटल्या जात नाहीये. हो का? अशा प्रकारचे एकदम मस्तपैकी वाटण करायचं. हे त्रिफळा तुम्हाला माहीत असेल मागच्या वेळेस मी तुम्हाला कधीही फ्रिजमध्ये मी टाकत असते. फिश करी करताना हे टाकायचं. तर ते जरा थोडंसं ठेचून घेतलेलं आहे. आता तेल तापलं की आपण त्रिफळ जे ठेचलेलं होतं ना, ते टाकून घेऊ. ते जरा थोडंसं लालसर झालं की आता आपण मसाला टाकून घेऊ. मसाला आपला कच्चा असल्याकारणाने तो लो फ्लेमवर मस्तपैकी परतून घ्यायचा. आपलं हे कच्चं वाटण असल्यामुळे बऱ्याच वेळ जरा जवळ-जवळ 5-10 मिनिटं आहे ना, हे मसाला परतून घ्या म्हणजे चांगला भाजून निघेल आणि भाजल्यानंतर ना तेलही सुटेल. मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी थोडंसं इसळून परत एकदा शिजायला लावलं म्हणजे मसाला परतून निघाला. आता परतून झालेल्या मसाल्यामध्ये आपण हळद 1.5 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, 2 चमचे गरम मसाला आणि धना पावडर टाकलेला आहे आणि घरातलेच हे मसाले असल्याकारणाने भाजी खूप टेस्टी लागते. मला फिशचा मसाला टाकण्याची गरज लागत नाही आहे. आता ही जी मसाल्याची पावडर आहे ना, तो मसाला एकदम मस्तपैकी परतून घ्यायचा आणि गरम पाणी टाका. गरम पाणी टाकलं ना, तरी तर खूप झकास येते बरं का. बरं. आता उकळी आली ना, तर आपण फिशचे सगळे मुंडके टाकून घेऊ. म्हणजे ह्यांना 10 मिनिटं फक्त शिजायला वेळ देऊ आणि नंतर ना फिश कट केलेली जी स्लाईस आहेत ना, मऊ-मऊ पीस ते नंतरनं टाकायचे 10 मिनिटांनी आणि नंतरनं लो फ्लेम करायचा आणि 5 मिनिटांनी लगेच गॅस बंद करून ठेवायचे. कारण की फिश आहेत ना, लगेच शिजून निघतात. गाळ पण नाही झाले पाहिजेत. लगेच तुटतात ओ. आपण भाजी जरी वाढायला घेतली ना, तर लगेच काढताना आहे ना, रश्श्यामध्येच ते तुटून जातात. त्या कारणाने 5च मिनिटात गॅस बंद करून टाकायचा. बघा, आता जरा वेळाने खूप मस्तपैकी येईल. जरा गॅस थोडासा कमी आहे. कमी गॅसवर मी शिजायला लावलेला आहे आणि जे आपण फिश तळले होते ना, त्याच्यामधलंच तेल आहे ना, आपण त्याच्यामध्ये ओतून देऊ. आता इकडे मी फिश फ्राय करायला ठेवलेले आहेत. इकडे भाजी तयार झालेली आहे. प्लेट बघून तुम्हाला तोंडाला पाणी सुटले ना? सगळ्यांनी बोटं चाटून खाल्ले. तुम्हीही खाताल, तुम्हीही घरात अशीच भाजी करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असताल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि माझे रोजचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील, तर बेल आयकॉनवर घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे रोजचे नोटिफिकेशन येतील. आणि धन्यवाद.